Run. मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल मी आणि जालनाकर वैभव का पळत सुटलो, तर चला सांगतो. तर मी तुमचा MS-20 व्लॉगर म्हणजेच कट्टर जालना प्रेमी. मित्रांनो, आजचा सीन लय भारी आहे. माझ्यासोबत जालन्याची जाणीमानी असते म्हणजेच जालनाकर वैभव. बऱ्याच दिवसापासून म्हणत होतो की ब्लॉग बनवावं, पण तोच जुना डायलॉग, आज नाही उद्या, उद्या नाही परवा, असं म्हणत म्हणत पूर्ण महिना निघून गेला. आज फायनली तो दिवस आला. तर भावांनो, आपण निघलोय राजूरला. आता बघा, आपला वैभव इतकी गाडी जोरात पळू लागला की विचारू नका. पण काटा बघितला तर स्पीड 0. बोलता बोलता आपण आलोय कन्यानगर चौफुली. कन्यानगर चौफुलीहून 2 मिनिटात राजूर चौफुली. मित्रांनो, इथे खूप ट्रॅफिक होती. मग काय, आपण मारली बोळी मधून एंट्री. समोरच बोर्ड दिसला, राजूर 23 किलोमीटर. आपण परत 0च्या स्पीडनं सुसाट निघलो. हा बघा आपला समृद्धी महामार्गाचा पूल. गप्पा मारत मारत फायनली पोहोचलो राजूरला. इतक्या उन्हात गळा सुकला होता. मग काय, राजूरचा फेमस मँगो ज्यूस ट्राय केला. आता आलोय आपण आपल्या गणपती बाप्पाच्या चरणी. पण मित्रांनो, खरी गंमत इथेच झाली. जसं मंदिरात पाऊल ठेवला, असं कळालं की सूर्यदेवने जालन्यावर जास्तच प्रेम केलंय आज. पाय असे भाजले होते जशी तव्यावर पोळी. खालून चटई टाकली होती तिथपर्यंत ठीक होतं, पण पुढे चटई गायब. मग काय, मी आणि वैभव दोघही सुटलो पळत. मंदिरामध्ये गेलो, दर्शन वगैरे केलं आणि लागलो आपल्या कामाला. म्हणजेच आपल्याला व्लॉग साठी नवीन आयडी ओपन करायची होती. मित्रांनो, आयडी वगैरे ओपन करून आपण निघलो घराकडे. ती आयडी दुसरी कोणती नाही, हा ब्लॉग चालू आहे हीच आहे. रस्त्याने थांबलो उसाचा रस पिण्यासाठी आणि वैभव बघा काय म्हणतो. तर ये रस प्यायला. मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या आयडीला फॉलो करा आणि हा पहिला ब्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.